दीड महिन्यामध्ये राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार. TV9 मराठीला दिल्लीतल्या सूत्रांची एक्सक्लुझिव्ह माहिती. फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, त्यामुळे सूत्रांच्या माहितीला बळ. राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध. शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. तर अर्थ खात्यासाठी दिल्लीमध्ये चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार, तटकरेंची माहिती. अर्थ खात्यासंदर्भात सुनेत्रा पवारांसोबत जाऊन फडणवीसांशी चर्चा करणार, सुनील तटकरेंची माहिती. तर जयंत पाटील यांच्यासोबत भेट झाली नाही, तटकरेंची माहिती. सुनेत्रा पवारांनाच अर्थ खातं मिळणार, अर्थ खातं दुसऱ्यांना मागण्याचा अधिकार नाही. जयंत पाटील फडणवीस भेटीवरून प्रताप पाटील चिखलीकर यांची टीका. पक्षाने ठरवलं तर मंत्रिपदासंदर्भात माझा विचार होईल, अशीही यावेळेस शंका व्यक्त केली आहे. आम्ही सुनेत्रा पवार यांना सगळ्या गोष्टी सांगतो. पक्षामध्ये कुठलाही आमचा गैरसमज नाहीये. वर्षा बंगल्यावरील बैठकीवरती सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. तर मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा, राजकीय भेट नसल्याचा तटकरेंकडून दाखला. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही कपटी नेते आहेत. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याचा कट असू शकतो. त्यांना जेवढं लवकर कळेल तेवढं चांगलं आहे. अंजली दमानिया यांचा निशाणा. बिलाला समर्थन करणं म्हणजे एनडीए सोबत येणं असं होत नाही. एनडीए मध्ये आता नवीन पक्ष नाही, मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली आहे. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक. फडणवीसांनंतर जयंत पाटील यांच्याकडून शिंदेंची भेट. पवारांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं जाणार असल्याची चर्चा. अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली. अजित पवारांच्या निधनानंतर परिस्थिती बदलली. तटकरेंचं भाष्य. तर दोन्ही पक्ष एक व्हावेत अशी अजित पवारांची इच्छा होती. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. शिंदेंचा पक्ष दिल्लीमध्ये चाकरी करणार आहेत. चाकरी करणाऱ्याला जे मिळतं ते घ्यावं लागतं. अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाणा. तर दानवेंचा स्वतःचा बंगला गेला, त्यामुळे त्यांना दुःख होत असावं. नरेंद्र भोंडेकरांचं प्रत्युत्तर. महायुतीमध्ये सरकारी बंगल्यांवरून चढाओढ. उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाला. सुरुवातीला रायगड A6 हा बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न. मात्र रवींद्र चव्हाण यांच्याकडून रायगड या बंगल्याचा वापर. विठ्ठल मंदिरामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांना थेट प्रवेश. मुनगंटीवार मात्र वेटिंगवर. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लावलं. मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद. 27 जुलैपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद. कुणालाही व्हीआयपी दर्शन दिल्यास कारवाई होणार. जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांची माहिती. लवासा प्रकरणामध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. पवार सुळेंविरोधात आरोप करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. FIR नोंदवून चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. शरद पवार संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये खासदारांची दिल्लीमध्ये बैठक होणार. अधिवेशनामध्ये प्रश्न आणि पक्षाची भूमिका यावरती चर्चा केली जाणार. अकोला महापालिकेतील 3 नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध. काँग्रेस, MIM आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 नगरसेवक अपात्र. महापालिका आयुक्त सुनील लहाने यांची कारवाई आहे. कल्याणमध्ये भाजपात भगदाड. 2 बड्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. आमदार सुलभा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ. जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर म्हात्रे, मंडल उपाध्यक्ष विमल कटके यांचाही राजीनामा. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना सरकारी बंगला दिला असेल तर सर्वच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना बंगला मिळावा. अंबादास दानवे यांची मागणी. MPSC ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा. प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. महाडीबीटीच्या संकेतस्थळाचं कामकाज लवकरात लवकर पूर्ण करा. रोहित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. लाखो विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जाचं काम रखडलं. रोहित पवारांचं ट्विट. आता डेडलाईन नाही, पाणी द्या. रखडलेल्या पाणी योजनेवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तर पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यामुळे अपघात झाल्यास खपवून घेणार नाही, फडणवीसांनी खडसावलं. श्रीकृष्णा मुस्लिम 5 वेळा नमाज पठण करत होते. मौलाना जर्शीद अन्सारीचं वादग्रस्त वक्तव्य. श्रीकृष्णाने मुस्लिम धर्माचा प्रसार केल्याचाही दावा. हिंदू संघटनांकडून मौलवीच्या अटकेची मागणी.
मौलाना जर्शीद अन्सारीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद होण्यासाठी हे विधान केलंय का? उदय सामंतांचा सवाल. कारवाई झाली पाहिजे, सामंतांची मागणी. इथेनॉल मिश्रित इंधनासंदर्भात आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. देशभरातील लाखो नागरिकांकडून इथेनॉल मिश्रणासंदर्भात चिंता व्यक्त. आदित्य ठाकरेंकडून इंधनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी. राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅन्सर उपचार संशोधन सुविधा सुरू करा. महाकेअर संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचे निर्देश. महाकेअर अंतर्गत नागपूरमध्ये एक महत्त्वाची उपकंपनी स्थापन होणार. गडचिरोलीत 22 मिनी सेतू केंद्र सुरू होणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरी सुविधा मिळतील. नागरिकांना गाव पातळीवरच विविध ऑनलाईन सेवा उपलब्ध होणार. नागरिकांचे पैसे, वेळ आणि श्रमाचीही बचत होणार. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट. राज्यातील एसआयआर प्रक्रियेसंदर्भात भेट घेतली. एसआयआर प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याची मागणी. मुंबई लोकल राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नितेश राणे यांचं या पत्राला उत्तर देण्यात आलेलं आहे. फडणवीसांना सल्ले द्यायला लाज वाटली पाहिजे. नागपूरमध्ये संघभूमीवरती नाक रगडून पापाची माफी मागा. नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा. शिंदे सेनेच्या सिंधुदुर्गाच्या जिल्हा प्रमुखाला ठाणे पोलिसांची नोटीस. गिरीश राऊत प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याची संजू परबांना नोटीस आहे. संजू परबांचा अटकेतील भोंदू फिरोज सोबतचा फोटो समोर. वैभव नाईकांचा मोठा दावा. संजू परब भोंदूबाबाच्या संपर्कात आहे. सत्ताधारी त्यांच्यावर काय कारवाई करणार? वैभव नाईकांचा सवाल. तर फिरोज बाबाशी कोणताही संबंध नाही, नोटीस आल्यावर उत्तर देईन, संजू परब यांचं स्पष्टीकरण. सामाजिक कार्यकर्ते मिधा पाटकर यांनी बावनकुळेंची भेट घेतली आहे. मानखुर्दमधील 250 श्रमिक कुटुंबियांच्या घरासाठी सकारात्मक निर्णय घेऊ. बावनकुळेंचं आश्वासन. संबंधित प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्याचेही निर्देश. अजितदादा पवार पर्यटन उद्यान बारामती आणि देवगिरी ते देवराई नाम फलकाचं उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या हस्ते अनावरण. सयाजी शिंदेंचीही उपस्थिती. सातारा जिल्हा पुन्हा पूर्वीसारखा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करणार. कार्यकर्त्यांना अजितदादांची उणीव जाणवतीये. राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार नितीन काका पाटील यांच्याकडून भावना व्यक्त. भाजपला सध्या वेगळाच माज झालेला आहे. रामाची तिजोरीला लुटली जात असताना सरकार शांतपणे बघू शकतं. तिथं सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाने काय फरक पडणार आहे? राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट करत बोचरे टीका. माझी प्रकृती फारशी चांगली नाहीये, पण खूप वाईटही नाहीये. मला उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा सर्वांनी 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा. संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढा. सोनम वांगचुक यांचं आवाहन. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल दिल्ली हायकोर्टाकडून चिंता व्यक्त. दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे कोर्टाचे सरकारला निर्देश. प्रत्येक नागरिकाचे जीवन मौल्यवान. संरक्षणाची जबाबदारी सरकारची. कोर्टाची टिप्पणी. सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधूंचं आंदोलन. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आंदोलन करणार. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आंदोलनाला उपस्थित असणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंकडून सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे 20 तारखेच्या दिल्लीतील मोर्चामध्ये सहभागी होणार. सुषमा अंधारे यांची माहिती. मुंबईतील आझाद मैदानावरती कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आंदोलन. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आंदोलकांची भेट घेत चर्चा. महाजनांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित. सोनम वांगचुक सारख्या माणसाला सरकार ओळखू शकलं नाही. दमानी यांची टीका. तर वांगचुक यांना भेटायला न जाणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. अंजली दमानी यांचा सरकारवर निशाणा. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उतरले सिनेसृष्टीतील कलाकार. सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी, हेमंत ढोमे यांच्याकडून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त. सरकारने लक्ष देण्याचीही केली आहे मागणी. केंद्र सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाहीये. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या विषयासंदर्भात सरकार असंवेदनशील. आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सिंधुदुर्गातून पाठिंबा. कणकवली पटवर्धन चौकात आंदोलन करण्यात आलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी या आंदोलनाच्या वेळेस करण्यात आलेली आहे.
मीरा रोडमध्ये 11व्या मजल्यावरून बांधकामातील क्रेन कोसळल्याची घटना, एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. जेपी नॉर्थ या परिसरातली घटना. 11व्या मजल्यावरून क्रेन पडल्यानं खाली उभ्या असलेल्या वाहनांचंही मोठं नुकसान. चेंबूर दुर्घटनेतील चौकशी समितीचा अहवाल किशोरी पेडणेकरांनी फाडला. अहवाल मान्य नाही असं म्हणत पेडणेकर आक्रमक. भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनीही चेंबूर दुर्घटनेचा अहवाल हा सभागृहात फाडला. मुंबई पालिकेमध्ये अधिनियमाची प्रत इंग्रजीत काढली, त्यामुळे ठाकरे सेना आक्रमक. मुंबई पालिकेच्या कायद्याचं पुस्तक केवळ इंग्रजीमध्ये काढल्यानं वाद. इंग्रजी पुस्तक छापलं, त्यांच्यावरती कारवाई करण्याची ही मागणी. मुंबई महापालिकेच्या महापौरांविरोधात विरोधी पक्षातील नगरसेवक आक्रमक. महापौरांच्या कार्यालयाबाहेर पेडणेकरांसह विरोधकांची घोषणाबाजी. चेंबूर दुर्घटनेचा मुद्दा सभेत चर्चेसाठी न घेतल्यानं घोषणाबाजी. लोणावळा ग्रामीण परिसरामध्ये लागू केलेले मनाई आदेश रद्द. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू करण्यात आले, तर पावसाचा वेग कमी झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश रद्द. वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप आहे. पहिल्याच पावसामध्ये रस्ता खचून गेलाय. 8 किलोमीटर महामार्गाचं काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. राजगड पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी प्रमिला शरद निकम यांना यंदाचा शिवगौरव पुरस्कार. पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल या ठिकाणी आयोजित सन्मान सोहळ्यामध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मालाड मालवणीमध्ये जगन्नाथ रथयात्रा रोखल्यानं वाद. मालवणी रोडवरून निघालेली जगन्नाथ रथयात्रा पोलिसांनी आणि प्रशासनानं अडवली. रथयात्रा अडवल्यानं व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्ताही रोखून धरला होता. पुण्यामध्ये गुलटेकडी मधील खलील शेख या नावाच्या बिल्डरनं जीवन संपवलं. जीवन संपवण्याआधी बनवलेला व्हिडिओ पोलिसांच्या हाती. प्रकरणामध्ये काही राजकीय नेत्यांची नावं असल्याची माहिती आहे. सुसाईड नोटमध्ये उल्लेख असणाऱ्यांची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत. विलास घुलेच्या कुटुंबियांची मंत्री पंकजा मुंडेंकडून भेट. 5 लाख रुपयांची आर्थिक मदत. बीडच्या केज तालुक्यातील टाकळीमध्ये तरुण विलास घुलेची चाकूनं वार करून हत्या झाली होती. नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरेंचा कारचा अपघात. मध्य प्रदेशातील हरदा रोडवर नीलगाय समोर आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईतील प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवरती एफडीएची कारवाई. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा त्रुटी आढळल्यानं परवाने निलंबित. जळगावच्या जामनेरमध्ये 30 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार. फत्तेपूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. जेवणातून गुंगीचं औषध देऊन बंदुकीची भीती दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. जळगावच्या गाडेगावमधील घाटात 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती. मंत्रालयामध्ये नोकरीच्या नावाने जळगावातील तरुणांची फसवणूक. जळगाव पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश. 5 आरोपींना अटक. कोर्टानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मुंबईतील शिवाजीनगरमध्ये 1500 रुपयांसाठी एकाची हत्या. रियाज शेख नावाच्या तरुणावरती धारदार शस्त्रानं वार. उपचारादरम्यान रियाजचा मृत्यू. शिवाजीनगर पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. ठाण्याच्या शहापूरमधील खरपत गावात अज्ञात व्यक्तीकडून एकाची हत्या. 65 वर्षीय बारकू आलो निरगुडा यांची हत्या. पोलिसांकडून 4 संशयित व्यक्तींना अटक. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. बीडच्या धारूर तालुक्यातील गोपाळपूर गावात लग्नाचा आमिष दाखवून तरुणाची 2.5 लाखांची फसवणूक. मायलेकींनी मिळून तरुणाला 2.5 लाख रुपयांचा गंडा घातला. नोव्हेंबर 2023 मध्ये पीडित तरुणाचा साखरपुडाही झाला होता. भिवंडी गुन्हे शाखेकडून घरफोडी करणारे 2 जण जेरबंद. नारपोली, बदलापूर, वर्तकनगर पोलीस ठाणे हद्दीतील 7 गुन्ह्यांची उकल. आरोपींकडून 17,27,000चा मुद्देमाल हस्तगत. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरामध्ये धावत्या बसवरती झाड कोसळलं. 40 प्रवासी थोडक्यात बचावले. चंद्रपूर तेलंगणा महामार्गावरती त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली होती. बीडच्या हरगडवाडी जिल्हा परिषद शाळेसमोर घाणीचं साम्राज्य. शाळेसमोरील घाणीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. शाळेच्या परिसरातच गुरं बांधली जात आहेत. शाळेसंदर्भातील समस्यांवरून पालकांचं उपोषण.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस. अंबाजोगाई परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जिल्ह्यातील काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा. बीडच्या केजमध्ये ग्रामीण भागात पाऊस न पडल्यानं पिकं धोक्यात आली आहेत. केजच्या शहरी भागात पावसाची हजेरी, मात्र ग्रामीण भागात अद्यापही पावसाची दडी. नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील आनंदम सिटीत बांधकाम सुरू असलेल्या 30 मजली इमारतीच्या पार्किंग परिसरात अचानक आग. आगीमध्ये पार्किंगमध्ये ठेवलेले बांधकाम साहित्य जळून खाक झालेलं आहे. रत्नागिरीच्या पालगड दंडवाडीत भर दिवसा बिबट्याचं दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तर वन विभागाकडून सतर्कतेचं आवाहन. हिंगोली जिल्हा परिषदेसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन. औंढा नागनाथमधील पंचायत समितीमध्ये गैरव्यवहार, भ्रष्ट गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अशा आंदोलकांची मागणी. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या तालुकाध्यक्षांचं आमरण उपोषण. 54 लाखांचा निधी मंजूर असूनही रस्त्याचं काम टक्केवारीत अडकल्याचा आरोप आहे. प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेऊन स्टेनोग्राफर पदाची भरती करण्याची ही मागणी आहे. परभणीमध्ये स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलाविरोधात पवारांचे राष्ट्रवादीचं आंदोलन. प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री फौजिया खान यांच्या उपस्थितीत आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या भैताने दिगर या गावात सोलार प्रकल्पाच्या भूसंपादनावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक. जेसीबी आणि बुलडोझर आणल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे अखेर प्रशासनाला काम बंद करावं लागलं. धाराशिवमध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. महावितरणच्या कार्यालयासमोर रास्ता रोको, तर आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन. आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटरही फोडले. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवरील कथित अवैध वसुली विरोधात आमरण उपोषण. आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. शहरामध्ये दुपारच्या सुमारास गूढ आवाज. बीड जिल्ह्यामध्ये गूढ आवाज झाल्यानं चर्चांना उधाण. काही दिवसांपूर्वी हिंगोली परिसरात भूकंपाचे धक्केही जाणवले होते. कोल्हापूरमध्ये सूरज साखरे नावाच्या भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार. खासगी सावकारीतून या गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सूरज साखरेवर काही गुन्हे देखील दाखल आहेत. इगतपुरी मारहाण प्रकरणामध्ये मुख्य 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना आरोपी सापडले. इगतपुरी मारहाण प्रकरणात सर्व 12 आरोपींना अटक.